बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची थट्टा। पीक विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात केले फक्त 91 रुपये जमा। जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देवठाणा गावातील शेतकऱ्याचे पीक विमा कंपनीकडून उघडपणे फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। 2023 मध्ये पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर शासनाने पंचनामे करून सर्वेक्षण केले होते। या सर्वेत 80 ते 85% पर्यंत पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते। मात्र अपेक्षित मदतीऐवजी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 91 रुपये जमा केल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे। इतक्या मोठ्या नुकसानीनंतर तुटपुंज्या रकमेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेची किरणे दाखवून प्रत्यक्षात केवळ थट्टा झाल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत। शेतकरी सांगत आहेत की आमचे पीक 80% पेक्षा जास्त नष्ट झाले। खर्च वसूल होणे तर दूर, जगण्याचीही शाश्वती राहिली नाही। पण विमा कंपनीने दिलेले फक्त 91 रुपये म्हणजे आमच्या दुःखाची थट्टाच आहे। सरकार आणि विमा कंपन्या यांच्यातील या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे। एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असे सांगते, पण प्रत्यक्षात मदत केवळ कागदपत्रीच राहते, असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे। या प्रकरणामुळे देवठाणा परिसरात संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। 9 तारखेला मला जी शासन आपलं विमा कंपनीने जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम मी परत करण्यासाठी विमा कंपनीकडे गेलो होतो। कारण जर समजा 386 रुपये जर मला देतात तर हे काय शेतकऱ्याला भीक देऊ राहिले का? असे जर शेतकऱ्याला पैसे देत असाल तुम्ही तर त्या शेतकऱ्याचा खर्च तरी निघतो का? तुम्ही सांगा, खताचे भाव काय आहे, बियाचे भाव काय आहे, औषधीचे भाव काय आहे? आणि जर अशा स्वरूपात तुटपुंजी रक्कम जर शेतकऱ्याला देतात तर काय देऊन राहिले शेतकऱ्याला? शेतकऱ्याची थट्टा करून राहिले का? आणि अशी शेतकऱ्याची जर थट्टा करत असाल तर या विमा कंपनीला विमा कशासाठी देता तुम्ही? शासन कशासाठी पैसा देतोय? जर शासनाचा हे पैसा भरतोय, केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे, शासनाचे पैसे भरतात आणि विमा कंपनी जर एवढेच पैसे टाकत असेल तर ही शेतकऱ्याची थट्टा आहे। आणि याकडे पदाधिकाऱ्यांनी समजा शासनाने लक्ष द्यावं अशी माझी विनंती। शेतकऱ्याला आम्हाला झडती कमीत कमी एकरी 2 पोते किंवा 2.5 क्विंटल ते 2 क्विंटल झडती येते आणि खर्च होतो एका एकरावर 25,000 रुपये। आणि विमा कंपनी आम्ही विमे फाडतो। विमा फाडल्यानंतर हे लोक नुसतेच विमा आम्ही आणला, हा पक्ष म्हणतो आम्ही इतके कोटी आणले, हा पक्ष म्हणतो आम्ही इतकेच, फक्त श्रेय लाटायचं काम करतात। एका सुद्धा शेतकऱ्याला 100 रुपयाच्या वर विमा येत नाही। माझा स्वतः विमा आहे 100 रुपये, म्हणजे 91 रुपये 50 पैसे आला। तर या तुटपुंज रक्कम घेऊन करता काय? त्यासाठी आम्ही 9 तारखेला तिथं शासनाचे नेऊन द्यायला गेलो होतो। रक्कम दिली परत करून। शेतकऱ्यांनी जो पीक विमा काढला होता याची पीक विम्याची रक्कम आता 2-4 दिवसापूर्वी आमच्या खात्यावर, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। ही अतिशय तुटपुंजी आहे। अनेक शेतकऱ्यांना 19 रुपये, 18 रुपये, 68 रुपये, 99 रुपये, 300 रुपये, 200 रुपये अशी पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे। ही तुटपुंजी रक्कम आहे। शासन एकीकडे कोटीनं रुपये रक्कम मंजूर करतं, केंद्र सरकारचा हिस्सा भेटतो, राज्य शासनाचा हिस्सा भेटतो, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र तुटपुंज्या स्वरूपात रक्कम प्राप्त होत आहे। आमची शासनकर्त्यांना आणि पीक विमा कंपन्यांना विनंती आहे की ही जी रक्कम आली ती रक्कम गेली कुठं, हा आमचा त्यांना सवाल आहे। मला एकच सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांचं 85% 90% नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई कमी का मिळाली, हा माझा खऱ्या अर्थानं सवाल आहे। आमच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक आले, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आले, यांनी पंचनामा केला। त्या पंचनाम्यावर आमच्या समक्ष 85% नुकसान लिहिलं, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिशय तुटपुंजी पीक विम्याची रक्कम आलेली आहे। यावर शासनाच्या तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। तक्रार निवारण समितीने सर्वे चेक केले पाहिजे आणि याबाबतचा स्पष्ट अहवाल शासनाला पाठवला पाहिजे। आणि जे शासन नियुक्त समिती आहे, राज्यस्तरीय समिती, याच्या अध्यक्ष हे आयुक्त असतात, या आयुक्ताने या कंपनीवर कारवाई केली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।